झेंग नावाचा 23 वर्षाचा हा तरुण तो एका आजारावर इंटरनेटवर उपचार शोधत होता। एका उपायात जळू हा आजार बरा करू शकतो असा दावा करण्यात आला। झेंगनं या उपायावर विश्वास ठेवला। त्यानं 5 सेंटीमीटर लांबीचा एक जिवंत जळू खरेदी केला। ऑनलाईन जसं सांगितलं जातं तसं त्यानं केलं। झेंगनं त्याच्या मूत्रमार्गात जळू घातला। काही वेळातच त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची लघवी पूर्णपणे थांबली। मूत्रमार्गात गेल्यानंतर जळू हळूहळू त्याच्या मूत्राशयापर्यंत पोहोचला आणि तिथं चिकटून राहिला। झेंगच्या वेदना वाढल्या आणि त्याची प्रकृती गंभीर झाली। जेव्हा वेदना असह्य झाली तेव्हा त्यानं रुग्णालयात धाव घेतली। जेव्हा त्यानं डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा ते सुद्धा क्षणभर गोंधळले। त्यांचं लगेच अल्ट्रासाऊंड करण्यात आलं, ज्यामध्ये त्याच्या मूत्राशयात जळू स्पष्टपणे दिसत होता। परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता मूत्रविज्ञान विभागाच्या टीमनं ऑपरेशन केलं। खूप प्रयत्नानंतर डॉक्टरांना त्यांच्या मूत्राशयातून जळू काढण्यात यश आलं। यानंतर झेंगच्या वेदना कमी झाल्या आणि तो सामान्यपणे लघवी करू लागला। झेंग पीपल्स हॉस्पिटलमधील मूत्रविज्ञान विभागाचे संचालक डॉक्टर शान झोंगजी म्हणाले की अशा मूर्ख कृतींमुळे मूत्रमार्ग आणि मूत्राशयाला गंभीर नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे भविष्यात संसर्ग, सतत वेदना आणि गंभीर मूत्र समस्या उद्भवू शकतात। या घटनेनं हे सिद्ध होतं की ऑनलाईन मिळणाऱ्या प्रत्येक उपचारांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं। आरोग्याच्या बाबतीत फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे। जळू ही एक जलचर कृमी आहे। ती त्वचेवर चिटकून रक्त शोषते। काही उपचार पद्धतीत जळूचा वापर केला जातो। लीच थेरपी, ज्याला हिरोडोथेरपी असंही म्हणतात, या प्रक्रियेत जळू आपल्या लाळेतून काही औषधी घटक रक्तात सोडते, जे उपचारात्मक ठरतात असं सांगितलं जातं। पण चीनमधील 23 वर्षाच्या व्यक्तीनं जळूचा वापर नको त्याच ठिकाणी केला। त्यानं प्रायव्हेट पार्टमध्ये जळू सोडला।